चावरी यांच्यासाठी बॅटची अतुलकडे घेत आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तिकडे बॉल गॅदर करतोय अतुल. तर दरम्यान संघाचं खातं उघडतंय. एक धावेवर धावसंख्या पोहोचते. चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. श्रीगणेश टायगर फोर्स म्हणजेच टायगर भाऊ आणि अतुल भाऊ या दोघांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो विरुद्ध कोकण किंग 11 कुंदन कांबळे, सागर मात्रे, संतोष जाधव या सगळ्यांचा हा संघ. आज मात्र आपण पाहतोय दरवेळेस वेगवेगळ्या टीम आपापल्या नमूद केलेल्या टीममध्ये खेळणारे हे प्लेयर आज मात्र चिठ्ठ्यांच्या मार्फत एका टीममध्ये खेळताना पाहतोय. पुढील चेंडू अतुल मात्रे यांचा फुल लेंथ प्रकार चेंडू होता. भिरकाचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटची आतील काढा घेते. चेंडू चाललाय फाईन लेगला. आपण पाहतोय ऋषी धनावडे तिकडे चेंडू खाली येतील. आणि मगासून म्हटलं तसं की कामोठे क्रिकेट म्हटलं की बक्षिसांचा वर्षाव तर नक्कीच व्हायलाच पाहिजे. तर इथे मात्र बक्षीस येतं आहे गुणवंत गोवारी यांच्यासाठी. गुणवंत गोवारी यांच्या बॅटमधून जर वैयक्तिक 50 धावा आल्या तर रविराज भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर गुणवंत गोवारी यांच्या बॅटमधून धावा येतील का पाहावं लागेल. येणारा काळच ते सांगेल. तर दरम्यान वळतो आपण सामन्या दिशेने. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अतुल यांचा स्ट्राईकवर. एक हार्ड हिटर फलंदाज, एक डावखुराताचा फलंदाज म्हणून ऑल ओव्हर इंडिया ज्यांची ख्याती आहे तोच सुनील चावरी आता मात्र फलंदाजीच्या मार्कवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र पायावरून फ्लिक केलाय. पाहायला मिळतंय चेंडू चालला स्क्वेअर लेगला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर मात्र काय घडतंय. चेंडू जातोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता मात्र मिसफिल्ड होते आणि चेंडू चालला सीमारेषा पार चौकारासाठी. रिप्लेमध्ये देखील आपण जर बघितलं तर पाहू शकता एक दांडगा एक्सपिरियन्स असणारे सुनील चावरी. येस, सुनील यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आता मात्र हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. अतुल मात्रे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे सुनील यांनी. पुन्हा एकदा अतुल वर्सेस सुनील चावरी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र भिरकावला. चेंडू चाललाय फायनलच्या दिशेने. स्वतः इथे आयकन खेळाडू ऋषी धनावडे बॉल खाली येत आहेत. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील तर नाही. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ऋषी यांच्याकडून. एक क्रिटिकल म्हणजे एक क्रुशियल अशा ठिकाणी आपण फिल्डिंग करताना ऋषी यांना पाहतो. सिच्युएशनप्रमाणे फिल्डिंग ज्याला म्हणतात ती जिथे सजवता येतं. जय पाटील आणि ऋषिकेश धनावडे. तर इथे मात्र पाचवा चेंडू पहिल्या षटकातील. आता मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळतं गुणवंत गोवारी. फुलनेपरा चेंडू तर हेलिकॉप्टर इथं मारला. चेंडू चालला लॉंगॉनच्या दिशेने. पाहायचंय काय घडतंय. पंचांचा निर्णय येतोय 8 ब्रँडेड 6 आल्याला. आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. आल्याला गुलवंतांनी जज केलं होतं. फुललेनचा बॉल होता. आतमधून शफलून खेळले. फुललेनचा बॉल त्याला हेलिकॉप्टररित्या मारला आणि काय बॅटिंग बघायला मिळाली आहे. रिप्लेमध्ये आपण पाहिलं कॉपी बुकरित्या मारलेला शॉट. चेंडूला मारला लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकारासाठी. खूप चांगली आतापर्यंत फलंदाजी करतायत गुणवंत गोवारी यांनी. जर 50 धावा मारल्या तर सर आपल्याला दोन्ही टीमला सांगायचं 20 मिनिटात आपल्याला 4 ओव्हर संपवायचे आहेत. हे आम्हाला आयोजन टीमकडून एक सूचना आली आहे. नाहीतर अजून एक प्लेयर 30 यार्डच्या आतमध्ये ॲड करण्यात येईल. इथे टायमर लावलेला आहे आमच्या स्कोररनी. त्यामुळे इथे टाईम पण तुमचा रेकॉर्ड होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र वेगावर स्वार झाले अतुल. काही कळला नाही आहे. गुणवंत यांना स्टेपाडून मारण्याचा प्रयत्न होता मात्र वेगावर स्वार झाले आणि एक डॉट बॉलने होत्या या ओव्हरची सांगता. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा झाल्या 13. तर थोडं स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आपण स्पीडअप करायचं आहे. तर दरम्यान या पूर्ण सीझनमध्ये अजून देखील खूप सारे टुर्नामेंट्स इथे येणार आहेत. त्यापैकीच एक आपण पाहणार आहोत. प्रदीप भगत युवा मंच नौपाडा यांच्यातर्फे आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय प्राची स्मृती चषक 2025 22, 23 आणि 24 ऑगस्टच्या दिवशी हे सामने असणार आहे. त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे.
तर आपण पाहणार त्या पूर्ण 3 दिवसामध्ये एक दिवस आपण पाहणार ग्रामीण 8 संघ, त्यामध्ये 2 आयकन असतील. ग्रामीणचे 40+चे 8 संघ, त्यामध्ये 2 आयकॉन, आणि इंटर कॉलनीचे 8 संघ, त्याच्यामध्ये देखील 2 ओपनचे आयकॉन आपण खेळू शकतो. तर सगळ्या संघांनी याचं नोंद घ्यायची आहे. वळत्या आपण सामन्या दिशेने ऋषी वर्सेस सुनील. पहिलाच बॉल वेट अँड वॉचचा पवित्रा घेतला. चेंडू चालला लॉंग ऑफला. इथे मात्र विकेट मिळतो. एक मोठ्या विकेटचं पतन होत आहे. मोठा गडीबाद आल्या ऋषी यांनी पाहिलं. सुनील चावरी खूप चांगले पायावरचे चेंडू मारतात, त्यामुळे त्यांना आउटसाईड ऑफ स्टंप टाकले. चेंडू होता, फक्त सुनील यांनी डिरेक्शन दिलं आणि चेंडू गेला सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला गडीबाद, पहिला लागला हादऱ्या. डावखुऱ्याताचा फलंदाज आता मात्र बाद झाला आहे. त्याची जागा घेण्यासाठी अजून एक डावखुऱ्याताचा एक अष्टपैलू खेळाडू कामोटे क्रिकेटने ज्याला अजूनपर्यंत पाहिलं आहे तो म्हणजे शिवा लंके आता मात्र येत आहेत फलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 13 धावा नक्कीच आल्या होत्या. तदनंतर मात्र एक मोठा कमबॅक करायला पाहायला मिळतोय आपल्याला. कोकण किंग हा संघ पहिल्या चेंडूवर एक खरपोस समाचार घेतला आणि सुनील चावरीसारखा एक मोठा फलंदाज होतोय बाद. तर यूट्यूबवरून जे प्रेक्षक आपल्याला जॉईन झाले त्या सर्वांचं देखील स्वागत असेल. कामोटे क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत कामोटे प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटचं हे पर्व, दुसरं पर्व असेल या पुढे टुर्नामेंटचं. 13 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. 13 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आपण बघतोय पुन्हा एकदा सामन्या दिशेने वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन हाताळतोय ते म्हणजेच या संघाचा एक आयकॉन खेळाडू ऋषिकेश धनावडे. ऋषी वर्सेस शिवा हे चांगलं बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे फुलंदाजा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, चेंडूला मारलाय लॉंग ऑफला. स्वतः तिकडे स्वतः फॉलो थ्रूमध्ये इथे गोलंदाज जातील, पण काय रनिंग बिटवीन विकेट्स आहे. गुणवंत गोवारी तिकडे असतील आणि 1ला 2 मिनिट कन्वर्ट करणार नाही असं खूप क्वचित होतं. खूप चांगलं रनिंग बिटवीन द गेट, अतिशय चित्त्याच्या चपाळीने आपण म्हणतात तसं चित्त्याच्या चपाळीने गुणवंत गोवारी नेहमी पळत असतात. ते तिथं कौशल्य दाखवताना एकेरी धाव होती, त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल होता, पण त्या एकेरी धावेला देखील दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आहे. पुढील चेंडू इथे मात्र स्वागत केलंय शिवा यांनी. आल्या पहिला बॉल वेट अँड वॉचचा पवित्रा घेतला. दुसरा चेंडूवर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, चेंडूला भिरकावलं मिड विकेटच्या दिशेने. उत्तुंग असा षटकार. वा काय बॅटिंग होताना पाहायला मिळते. रिप्लेमध्ये आपण जर पाहू शकता शिवा यांच्या बॅटिंगसाठी. येस, तर रिप्लेमध्ये आपण पाहू शकता एक आल्या पहिला चेंडू वेट अँड वॉच केलं. सेकंड चेंडूला मात्र भिरकावलं मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. या षटकाने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते आहे 21 धावांवर. पुढील चेंडू पाहूया काय करतील ऋषी. फुलंदाजा चेंडू इथे पुन्हा एकदा भिरकावला. सुनील चावरीला ज्या जाळ्यामध्ये फसवलेलं त्या जाळ्यामध्ये पुन्हा एकदा फसवताना मात्र कायला पाहायला मिळतंय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. सेम चेंडू मला वाटतं जो सुनील चावरी यांना टाकलेला तो सेम लेनचा चेंडू इथे ऋषी यांनी टाकलेला, पण मात्र क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. ही कॅच नक्कीच झाली असती, चान्स बनला असता इकडे कॅच घ्यायचा, पण मात्र क्षेत्ररक्षक पुढे उभा होता आणि त्याचाच एक फायदा घेताना शिवा आपल्याला पाहायला मिळालं. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 25. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूवर जातोय आणि आता मात्र चूक होत नाहीये. येस, इथे मात्र एक मोठा गडी बाद होताना पाहायला मिळतो शिवा लंके यांच्या स्वरूपात देखील. तर नक्कीच मगाशी आपण म्हटलं असं लाईन अँड लेन टाकणारा हा बॉलर आहे ऋषी धनावडे. सुनील चावरीला देखील हाच लाईनवर बॉल टाकलेला. आता शिवा लंकेला देखील दोन्हीही चेंडू सेम लाईन सेम लेंथवर टाकले. सेम शॉट खेळतात, दोन्ही बॅट्समॅन आउट झालेत.
तर इथे मात्र अजून एक अष्टपैलू खेळाडूचं आगमन होताना आपण पाहतोय. हरेश भोसले आता मात्र शिवा यांची जागा घेण्यासाठी आलाय. तर स्पीडअप करायचं आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे. ऑलरेडी इथे 12 मिनिटाचा टाईम झालेला आहे. तुमच्याकडे 8 मिनिटामध्ये अजून 2 षटक टाकायचे आहेत. शिवा यांची जागा घेण्यासाठी आता मात्र आलेला फलंदाज आपण पाहतोय हरेश भोसले यांना. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं तोच हरेश. आपण पाहतोय चिन्मय यांच्या टीममध्ये विघ्नहर्ता 11 या संघामध्ये फलंदाजीसाठी. आणि इथे मात्र काय पाहतोय स्लोवर 1 वर बीट केलंय आणि काय गोलंदाजी आहे ऋषी यांची. वा, नक्कीच एक चांगलंसं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे दाखवून आपल्याला पाहायला मिळेल. ऋषी हे नक्कीच व्हेरिएशनचा बादशाह का म्हणतात ऋषीला हे इथे मात्र प्रूव्ह केलं. 2 चेंडू त्यांनी जोरदार टाकलेले. त्यानंतर मात्र स्लोअर 1 चेंडू टाकला आणि या स्लोअर 1 चेंडूवर मात्र मिळते विकेट. एक मोठा गडी बाद होतोय ते म्हणजेच हरेश यांच्या स्वरूपात. 3 मोठे जे हादरे आतापर्यंत लागलेत मॉर्निंग श्री गणेशा टायगर फोर्सच्या संघाला ते तिन्ही ऋषी यांनी लावलेले आहेत. नक्कीच खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते अजून एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कामोट्याचा चॉकलेट बॉय, कामोट्याचं पनीर ज्याचं सगळ्यात जास्त खप होतो. तर इथे सिद्धेश शिंदाप यांच्यासाठी पारितोषिक येते आम्हाला सांगण्यात आलंय. सिद्धेश शिंदाप यांनी जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर सागर पाटील यांच्यातर्फे 1000 रुपयाचं पारितोषिक सीड यांच्यासाठी आलेलं आहे. तर गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे या संघाचा एक एक्सपिरियन्स असा खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जातं. रायगडमध्ये 40+ खेळाडूची जेव्हा लिस्ट निघते तेव्हा नंबर 1वर त्याचं नाव येतं. तेच मात्र जय पाटील आता गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतं आहे. या संघाचे कर्णधार त्याचप्रमाणे या संघामध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ते जय पाटील आता मात्र गोलंदाजी मार्गावर. स्विंग बॉलची ओव्हर असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. तर गुणवंत गोवारी आतापर्यंत ज्यांनी एक षटकार मारला आहे तेच आता मात्र पाहायला मिळत आहेत स्ट्राईकवर. यस, पहिला चेंडू जय विरुद्ध गुणवंत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. मिस टाईम स्ट्रोक पंचांचा निर्णय येतो इथे. इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 26 धावांवर. पहिला चेंडू होता अवांतर प्रकारे टाकलेला चेंडू होता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा जय यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकाचा प्रयत्न मात्र स्विंगवर काही कंट्रोल राहत नाहीये. स्विंग जातोय बाहेर आणि इट्स अ व्हाईट बॉल आउटसाइड ऑफ ऑफ स्टंप असं मला पंच सांगताना. पुढील चेंडू जय यांचा. फुल लेंथचा चेंडू होता. इथे मात्र थर्ड मॅनच्या दिशेने आपण पाहतोय संतोष जाधव यांना. काय फिल्डिंग केली आहे तिकडे. वा, चिखलामध्ये स्वतःला झोकून दिले आणि बॉल अडवला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता क्या बात आहे. संतोष जाधव स्लिप झाले तिकडे. माझ्या बॉलवर स्वतःचं अंग झोकून दिलं आणि 2 रनच्या बदली फक्त 1च धाव तिकडे खर्च केली. आता मात्र स्ट्राईकवर आपण पाहतोय मोरे 11 या संघाचा एक इन फॉर्म बॅट्समॅन सिद्धेश शिंदाप येऊन फिरला आणि सिद्धेशने आले आपली कमाल दाखवली आहे. चेंडूला भिरकावले स्क्वेअर लेगच्या वरतून मस्तकावर दस्तक दे षटकार. वा, काय बॅटिंग आहे. रिप्लेमध्ये नक्कीच पाहावं लागेल. आपण मगासून म्हणतो स्विंगचा बादशाह जय पाटील नक्कीच आहे पण त्याला मात्र तेवढंच प्रत्युत्तर दिलं. फिरले, चेंडूला पायावर घेतला आणि फक्त भिरकावलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. काय फलंदाजी पाहायला मिळते सिद्धेश शिंदाप यांच्याकडून. अजूनही मोठे फटके सिद्धेश यांच्या बॅटमधून आले तर श्री गणेशा टायगर फोर्सच्या संघाला एक चांगल्या परिस्थितीत पोहोचतील.
तर थोडं स्पीडअप करायचं. गुणवंत गोवारी आपल्याला सूचना येते इथे स्पीडअप करायचं. प्रत्येक बॉलला तुम्ही बॉल चेंज करताय, स्पीडअप करायचं आहे. इथे आम्हाला आयोजकांतर्फे विनंती येते किंवा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. पायाचा वेध घेतो लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पंच सांगतायत. 1 धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 35 धावेंवर. सध्या आपण पाहतोय चालू असणारी ही मॅच कोकण किंग वर्सेस श्री गणेशा टायगर फोर्स या दोन संघांमध्ये असणारा सामना. पुढील चेंडू इथे मात्र काय पाहायला मिळते, कव्हरच्या दिशेने मारलेला शॉट. वाह, कॉपी बुक स्टाईल प्रकारे मारलेला शॉट. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमारेषा पार. खूप चांगली अशी फलंदाजी करतोय अमित. आतापर्यंत रिप्लेमध्ये आपण पाहतोय फुलंदाज चेंडू होता, थांबले, वेट अँड वॉचचा पवित्रा घेतला आणि चेंडूला फक्त कव्हरच्या दिशेने भिरकावलं. 1 बाउन्स. चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. तर काहीसा महागड असं षटक नक्कीच ठरतं इथे. जय पाटील यांचा 4 चेंडू मध्ये 13 धावा दिल्या. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, फुल लेंथ प्रकार चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर बाहेर काढले आणि पार्क केलंय त्याला बाउंड्री रेषेच्या बाहेर. अजून एक दिमागदार सुंदर असा षटकार रिप्लेमध्ये पुन्हा पाहावं लागेल. क्या बात आहे, काय बॅटिंग आहे. 1 फॉर द फोटोग्राफर ज्याला म्हणतात तीच स्टाईल मारली गुणवंत यांनी. शॉट मारल्यानंतर त्याच पोस्टमध्ये थांबले देखील आणि चेंडूला फक्त पाहत राहिले. चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार, एक महागड असं षटक नक्कीच इथे येत आहे. स्विंग बॉलला मला वाटतं आजपर्यंत खूप चांगल्या धावा झाल्यात या पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपण खेळताना पाहतोय. 5 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्या आहेत. 20 धावा खर्च केल्यात, सॉरी. शेवटचा चेंडू जय यांचा फुलटॉस प्रकार चेंडू. इथे मात्र रिस्पेक्ट दिलाय, चेंडूला फक्त टोलावलंय बॉलरच्या एंडनी आणि एकदम चपाईने कंप्लीट केली आहे गुणवंत यांनी. स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना आपण पाहतोय गुणवंत यांना स्वतःवर जबाबदारी घेऊन खेळण्याचा हा खेळ आहे तेच करताना आपण पाहायला मिळतंय. त्यांच्या बॅटवरून 2 षटकार नक्कीच आले, त्यामुळे स्वतःवर जबाबदारी घेऊन खेळताना गुणवंत गोवारी यांना आपण पाहतोय. 3 षटकार समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत. 3 गडीचे बाद नंतर 46 धावा. सध्याचा आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोअर आपण स्क्रीनवर पाहिला 76च्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेशा टायगर फोर्स हा संघ. आताची आपण जर करंट रन रेट पाहिला तर 15.33 रन रेटनी सध्या खेळताना पाहायला मिळतात ते दोन्ही फलंदाज. जर ह्याच प्रकारे खेळत राहिले तर 70 पार होणार हे नक्की. तर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक हाताळतोय ते म्हणजेच प्रतीक. मगाशी आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगलं षटक त्यांनी हाताळलं होतं, तेच प्रतीक आता पुन्हा एकदा आलेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर आपण पाहतोय गुणवंत गोवारी यांना. क्षेत्ररक्षणात काहीसा पुन्हा एकदा फेरबदल करताना आपल्याला पाहायला मिळतंय. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला काढून मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला ठेवलंय. पहिला चेंडू प्रतीक यांचा स्ट्राईकवर पुन्हा एकदा गुणवंत गोवारी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र पल्लू स्कूप मारायचा प्रयत्न. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. वाह, स्वतः आपल्याला पाहायला मिळते तिकडे रोहिदास यांना फाईन लेगच्या दिशेने उचलणारा चेंडू होता, स्वतःला झोकून दिला, स्वतःच्या अंगाचा वेध घेतला आणि चेंडूला फक्त थांबवलंय. बाउंड्री नक्कीच अडवली आहे रोहिदास यांनी. तर नक्कीच आपण म्हटलं तसं विघ्नहर्ताचे जे खेळाडू आहेत चिन्मय साळुंके जेव्हापासून शूज दिले तेव्हा सगळे बॅटिंग करायला लागलेत, बॉलिंग करायला लागले आणि फिल्डिंग पण चांगलीच करायला लागलेत. पुढील चेंडू इथे आता पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रोहिदास यांच्याकडे चेंडू. खूप चांगली अशी फेकी आतापर्यंत रोहिदास यांनी केली आणि मागचे दोन्ही चेंडू त्यांच्याकडे गेलेले खूप चांगल्यारीत्या त्यांनी हाताळले आणि तेवढी चांगली फेकी देखील. तर पुढील सामन्याचा दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय तर इनिंग ब्रेकमध्ये दोघांनी यायचं आहे. तर दरम्यान 1 धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या वाढते 49 या धावेवर.
पुढील चेंडू प्रतीक यांचा सिद्धेश यांना, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र कट केलाय, चेंडूला मारलाय पॉईंटच्या दिशेने स्वतः संतोष जाधव तिकडे आपण पाहतोय. एक धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. खूप चांगली अशी फेकी आपल्याला पाहायला मिळाली संतोष जाधव यांच्या मार्फत. मागच्या संडेला जर आपण पाहिलं तर ह्याच ग्राउंडवर त्यांचा जो संघ होता, कोकणातून आलेला संघ होता, एक स्टार स्टडेड लाईनअप ज्याला म्हटलं, तोच संघ इथे मात्र फायनल जिंकला होता. तर दरम्यान या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, 50 धावा कंप्लीट होत आहेत श्री गणेशा टायगर फोर्सच्या संघाच्या. पुढील चेंडू ब्लॉक होल्डरित्या टाकलेला चेंडू होता, पायाचा वेध घेतला. इथे मात्र काय घडतंय, स्वतःच्या फॉलो थ्रीमध्ये तिकडे प्रतीक बॉल गॅदर करून फेकेपर्यंत गुणवंत गोवारी आणि सिद्धेश इंदप ही जोडी एक धाव कंप्लीट करते. 51 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर झाल्या. ते एक चांगलं असं षटक आतापर्यंत हाताळलं आहे. प्रतीक यांनी 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल ह्या 4थ्या षटकातील, पाहायला लागेल काय घडतंय. फुल्लन चेंडू होता, इथे मात्र सोडलाय. पंच आम्हाला सांगतायत हात लांब करून इट्स अ वाईट बॉल. नक्कीच 5 चेंडू चांगले हाताळले होते, त्यानंतर मात्र एक अवांतर धाव येते, पण ठीक आहे, पाहावं लागेल शेवटचा चेंडू काय होतंय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकाचा प्रयत्न होता, टॉप एज घेते, चेंडू जातं यष्टीरक्षक अतुल यांच्या हातामध्ये आणि एक चांगला षटक इथे हाताळत आहे. 6 चेंडूमध्ये त्यांनी 6 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. खूप चांगली अशी गोलंदाजी केली आहे प्रतीक यांनी. आपल्या संघाला जिथे धावा जात होत्या त्यावर मात्र रोख लावलंय. गुणवंत गोवारी यांच्या बॅटमधून धावा यायला दिल्या नाही आहेत आणि आपण मगासोबत पाहू शकतो गुणवंत गोवारी फक्त बॉल चेंज करतात. मगासोबत पाहिलं जवळजवळ 10 ते 15 पॅकेट त्यांनी तिकडे चेक करून चेंज केले असतील. तर शेवटचं षटक असेल धावा झाले 53 धावा, 3 गडी बाद 53 धावा. तर शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय रोहन. स्ट्राईकवर सिद्धेश, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. पंच आम्हाला सांगतायत इट्स फेअर डिलिव्हरी. यस, तर पहिला चेंडू जो टाकला त्यांनी शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता, डॉट बॉलची होते सांगता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा रोहन वर्सेस सिद्धेश. स्लो रन प्रकार चेंडू इथे मात्र सिद्धेशांच्या पट्ट्यामध्ये आलाय. कार्यक्रम वाजवला सिद्धेशांनी, चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग असा षटकार. वा काय बॅटिंग आहे आतापर्यंत सिद्धेशांनी केली. वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 15 धावांवर खेळत आहेत. मोठे फटके यायला लागले आहेत सिद्धेशांच्या बॅटमधून आणि त्याप्रमाणे पावसाळ्यात देखील आगमन व्हायला लागलंय. पुढील चेंडू रोहन यांचा, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे पुन्हा एकदा भिरकावलंय. एक ऑर्थोडॉक्स प्रकारे खेळलेला शॉट, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये पहिला चेंडू नक्कीच डॉट आला होता, तदनंतर मात्र एक षटकार आणि एक चौकार मारलाय सिद्धेशांनी. वैयक्तिक 19 धावांवर खेळतात. संघाची धावसंख्या आली 63. एक स्टार स्टडेड लाईनअप आपण पाहू शकतो एक श्री गणेशा टायगर फोर्स ह्या संघाचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, तिकडे यष्टांच्या मागं मारण्याचा प्रयत्न होता सिद्धेश यांचा. पुन्हा एकदा चेंडू चाललाय, 1 बाउन्स, सीमारेषा पार, त्याच झोनमध्ये सेम स्टाईल मारलेला शॉट. तर आपण डगआउटमध्ये देखील पाहू शकतो टायगर फोर्स हा संघ म्हटलं की एक खेळाडूची नेहमी वारंवार चर्चा होतं, ते म्हणजेच ॲडी कांबळे. ॲडी कांबळे यांना आपण डगआउटमध्ये पाहू शकतो. थांबतायत की आपली बॅटिंग कधी येईल. प्रेक्षक देखील थांबलेत की ॲडीची बॅटिंग कधी येईल. पुढील चेंडू रोहन यांचा, फुलन चेंडू इथे मात्र सिद्धेश बरसलाय. चेंडूला मारलाय लॉंग ऑफला, चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. इन फॉर्म बॅट्समन का म्हणतात सिद्धेशाने हे दाखवताना प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता एक महागडं षटक इथे नक्कीच हाताळतोय रोहन. फुलन प्रकारे टाकल्या चेंडू, थांबले, वेट केला आणि त्याला मात्र मारलं नटराज स्टाईल मारलेला शॉट, लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. शेवटचा चेंडू फुल टॉस प्रकार चेंडू, इथे मात्र काहीसा मोठा फटका मारण्यामध्ये यश मिळालं नाही आहे सिद्धेशांना आणि या धावचीत बाद होत आहेत ते म्हणजे सिद्धेश.
5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात, ते म्हणजेच 73 धावा जिंकण्यासाठी 74 धावांची एक भलं मोठं आव्हान असेल. नोचा रिव्ह्यू. ओके सर, चेक करतो. तर इथे पंचामृतांचा रिव्ह्यू घेतलाय, आम्ही चेक करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. 73 झालेत, 74 टू विन. 73 धावा स्कोर कार्ड झाल्या. 74 धावांची गरज असेल. तर दरम्यान आपण पुढील मॅचचा टॉस करून घेतोय. मी दोन्ही संघांचा कर्णधार दीपक शिंदे आणि सॅम्युअल चौगुले दोघांना विनंती करेल आपण टॉस करून घ्यायचंय. मी विनंती करतो सचिन दादा गोवारी, आपल्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर कॅमेरामन इकडे फोकस करायचं आहे. सचिन दा प्लीज आपण यायचं आहे. दीपक शिंदे आणि सॅम्युअल टॉससाठी यायचं आहे लवकर. तर आपण पाहतो इथे नाणेफेक होते आहे. लीगल विरुद्ध आराध्य शिवांश 11 या दोन संघांमध्ये. हेमंत गोरले आणि सॅम्युअल यांना आपण पाहतोय. टॉस होतं इथे. नाणेफेकचा कॉल झाला. हेमंत यांनी कॉल दिलाय आणि नाणेफेक जिंकले ती म्हणजेच ओके हेमंत गोरले म्हणजेच आराध्य शिवांश 11 या संघाने नाणेफेक जिंकली आहे. आपला डिसिजन हेमंत आपण लवकरच सांगायचं आहे. जर प्लेयर गेले असतील तर त्यांना बोलवायचं आहे, खास करून महेश मदने यांना. येस, तर या आपण सामन्याच्या उत्तरार्धाकडे वळतो. तर स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. पंच तुम्हाला देखील विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. आपल्याला अजून देखील 6 सामने इथे खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघांना कॉपरेट करायचं आहे आणि स्पीडअप करायचं आहे. तर इथे पारितोषिक येत आहे. सर्वांचे लाडके टायगर भाऊ म्हणजेच शंकर भाऊ जाधव यांनी जर स्विंग बॉलची ओव्हर टाकली आणि जर 3 विकेट घेतल्या, कशाही प्रकारे 3 विकेट घेतल्या, तर रविदादा भगत यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक. तर व्हाईट बॉल नाही तर येल्लो बॉलनी प्रॅक्टिस करा, त्यावर पारितोषिक आहे. तीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 74 धावांचं एक भलं मोठं आव्हान असेल. 15च्या सरासरीने जर हा सामना जिंकायचा तर 15च्या सरासरीने खेळावं लागेल कोकण किंग या संघाला. तर आलेले सलामीचे फलंदाज आपण पाहतोय जय पाटील आणि अतुल मात्रे, दोघेही मातबर असे खेळाडू. दोघांच्यामध्ये तेवढं कॅलिबर आहे की हा सामना संपवतील असं आपण पाहावं लागेल. वेळच सांगेल काय होतं या मॅचमध्ये. येणारे 30 चेंडू आणि जिंकणारी 74 धावांची गरज. तर स्पीडअप करायचं आहे. पंच कॅप्टन आपल्याला विनंती आहे स्पीडअप करता फटाफट फिल्डिंग लावून घ्यायची. आपलं जे पण स्ट्रॅटेजी आहे ते आपण आधीच डिस्कस करून यायची आहे. तर इथे 20 मिनटं तुम्हाला जी दिली आहेत ती आता थोड्या वेळ चालू होतील. टायगर भाऊ प्लीज कॉपरेट करायचं आहे, थोडं स्पीडअप करायचं आहे. आपल्याला अजून देखील 6 सामने आज खेळवायचे आहेत.
तर श्री गणेश टायगर फोर्स आपला 12 खेळाडू इथे नाही आहे. 12 खेळाडू पाठवायचा किंबहुना आम्हाला पंच सांगता, आम्हाला इथे कमिटी सांगते की पेनल्टीच्या समोर जायला लागेल. आपला 12 खेळाडू इथे पाठवायचा आहे. तर पहिलं षटक हाताळते दुर्वेश गोवारी. स्ट्राईकवर जय पाटील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र भिरकावलाय. वा काय शॉट आहे. आल्या आल्या स्वागत केले दुर्वेश यांचं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू नक्कीच होता. रिप्लेमध्ये देखील पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. इकडे थांबले. जय पाटील यांनी वॉच केलं आणि शेवटच्या क्षणी बॅट फिरवली. चेंडूला मारला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. आणि ते काय करतंय. रन आउटच्या स्वरूपात बाद होत आपल्याला पाहायला मिळेल. मोठी विकेट इथे लागताना कोकण किंग या संघाला अतुल मात्रे यांच्या स्वरूपात एक मोठा गडी बाद होतोय. तर सर थोडं स्पीडअप करायचं आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इतर ऋषीनी आल्या आल्या पहिला चेंडू खरपोस समाजकार घेतलाय. लांब होता. मला वाटतं जवळजवळ एक 90 मीटरचा 6 मारला असेल ऋषी यांनी. आल्याला पाहिलं तिकडे शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा चेंडू होता. तुटून पडले त्यावर. चेंडूला डिपॉझिट केलं फाईन लेगच्या डोक्यावरून. एक आगळी वेगळी बॅटिंग आपल्याला करता पाहायला मिळते. ऋषी यांची बॅट देखील आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारची बॅट आहे. संस्कार स्पोर्ट्सची बॅट आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं आहे क्रिकेटमध्ये की वजन कमी करण्यासाठी बॅटचा काहीसा भाग कापला जातो. इथे मात्र बॅटलाच खड्डे आहेत. एक वेगळा एक इनोव्हेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे संस्कार यांच्यातर्फे. तेवढी चांगली फलंदाजी देखील ऋषी यांच्यातर्फे पाहायला मिळते. आणि ते आगमन होतं आहे ते म्हणजे रायगड प्रीमियर लीग या संघाचे आयकॉन खेळाडू महेश मदने यांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतं. महेश आपलं स्वागत असेल. पुढील चेंडू कट केला स्क्वेअर कटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्वतः तिकडे संघ मालक सुनील भोसले यांना आपण पाहतोय बाउंड्रीवर.
पंच. तर इथे विनंती येते वारंवार गुणवंत गोवारी आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल जर पुन्हा एकदा टाइमपास केलं तर तुमचे 5 रन मायनस करण्यात येतील. आपल्याला कळलं पाहिजे इथे अजूनही 6 सामने खेळायचे आहेत. कमिटी मगासून तुम्हाला सांगते तरी पण तुम्ही जर टाइमपास करत असाल तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीच्या समोर जावं लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडूला मारलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने तिसरा षटकार येतोय. दुर्वेश यांच्यावर मात्र आले आले आक्रमण चढवले दोन्ही फलंदाजांनी. ते पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल दुर्वेश यांच्या स्ट्राईकवर. पुन्हा एकदा जय पाटील यांना पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू चाललाय. निर्धाव चेंडू चौथे सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 19 धावा. 15 धाव्यांचे एक रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. त्याचा मात्र कंप्लीट केलं. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. तर पंच थोडं स्पीडअप करायला सांगायचं आहे आपल्याला. इथं टायमर लावला गेला आहे. 9 मिनटं 8 मिनटाचा खेळ ऑलरेडी झालेला आहे. जर 20 मिनटात नाही झालं तर तुमचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये उभा राहील. ह्याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. जर 20 मिनटात जर तुमचं 4 षटकं झाले नाहीत तर एक क्षेत्ररक्षक तुमचा आतमध्ये ॲड करायला लागेल. ही आम्हाला विनंती आली आहे. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय ते म्हणजेच हरेश. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय ऋषी. चेंडूला मारलाय कव्हरचा इनसाइड आउट दिशेने आणि इथे काय कॅच घेतले. वा, शंकर भाऊ जाधव यांच्यातर्फे आपल्याला पाहायला मिळाली एक उत्कृष्ट असा झेल आणि ऋषी सारखा एक मोठा फलंदाज होतोय बाद. वा, काय झेल घेतलाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. इतके दिवस क्रिकेट पासून वंचित असणारा खेळाडू आज मात्र रिव्ह्यू घेतलाय. ओके, वेस्ट आहे नो साठी. चेक होतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन असेल आउट. काय कॅच पकडले शंकरभाऊ जाधव. तर शंकरभाऊ जाधव यांच्यासाठी एक कॅच पकडल्यामुळे टायगर भाऊ तर्फे मिळत आहेत 500 रुपये. तर ऋषी यांच्या जागा घेण्यासाठी अजून एक विस्फोटक असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मात्र आता येतोय स्ट्राईकवर. सागर यांच्याकडून नक्कीच अपेक्षा असेल कोकण किंग्ज या संघाला अजूनही जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 55 धावांची गरज. काहीसं कठीण काहीसं सोपं असं आव्हान नक्कीच म्हणता येईल. येणारा काळच ठरवेल काय घडतं या सामन्यामध्ये. तर आपण बोलतोय पुढील चेंडू हरेश यांचा. स्ट्राईकवर सागर यांना पाहतोय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. वेगावर स्वार झाले हरेश. काही कळला नाही सागर यांना. चेंडू लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू नक्कीच होता. यष्टीरक्षकाच्या हाताला लागतोय. डॉट बॉलची होत आहे सांगता. नक्कीच एक धुवाधार अशी गोलंदाजीसाठी जो ओळखला जातो तोच हरेश आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढील चेंडू हरेश यांच्या षटकातील. पुन्हा एकदा स्लो रन बघा चेंडू. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलंय. लँड होईल का? चेंडू चाललाय सिद्धेश इंदाब यांच्या हातामध्ये आणि काही चूक करत नाहीये सिद्धेश. विकेटचं होतं पतन. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता स्लो रन प्रकारचा चेंडू होता. सागर थांबलेले जोरात चेंडू येईल का? पण मात्र टॉपेज घेतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक सिद्धेश इंदाब काही चूक करत नाहीये आणि इथे सागर यांचा खेळ होतोय समाप. काही मोठी धावसंख्या करू शकले नाही सागर. नक्कीच अपेक्षा होत्या सागर यांच्याकडून. त्यानंतर मात्र सागर बाद होत आहेत. सागर यांची जागा घेण्यासाठी आता मात्र ग्राउंडवर येताना पाहायला मिळतोय अजून एक अष्टपैलू असा खेळाडू या संघाचा. रोहन तामकेडे यांना पाचारण केलंय. पाहायला लागेल रोहन मागच्या मॅचमध्ये देखील वेट अँड वॉचची भूमिका त्यांनी घेतलेली. इथे मात्र त्यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं. 21 चेंडू आणि 55 धावांची गरज. तर जे प्रेक्षक जे ग्राउंडच्या मधून जात आहेत, जी लहान पोरं आहेत, प्लीज विनंती आहे ग्राउंडच्या बाहेरून जायचंय. ते लहान पोरं जी तिकडून लॉंग ऑफच्या बाउंड्रीवरून येत आहेत सगळ्यांना विनंती आहे बाहेरून जायचंय. तर दरम्यान हरेश यांचा पुढील चेंडू नो प्रकारचा चेंडू. पंचांनी बघितल्या इट्स अ वेस्ट हाय बीमर. पंचांनी आम्हाला सांगितलं इट्स अ नो बॉल. नक्कीच क्रिकेटमध्ये एक टाकण्याचं क्षेपणास्त्र असतं पण मात्र ह्याच्यावर कोणालाही दुखापत होऊ शकते. नो बॉल येतोय आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पाहायला लागेल रोहन किती फायदा घेतात या फ्री हिटचा. हरेश वर्सेस रोहन. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकाचा प्रयत्न. वेगावर स्वार झाले. पडताक्षणी चेंडू उसळला आणि सरळ गेला यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते आहे सांगता अजून एक. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू. आता मात्र वेट वॉच केलं आणि चेंडूला डिपॉझिट केलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. या षटकाराने धावसंख्या नक्कीच वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26 धावांवर. अजूनही जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 48 धावांची गरज. तर शेवटचा चेंडू असेल हरेश यांच्या षटकातील. स्ट्राईकवर आतापर्यंत एक षटकार ज्यांच्या बॅटमधून आला तोच रोहन पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र बैठक शॉट ज्याला म्हणतात. चेंडू मारलाय सीमा रेषा पार. IDFC षटकार. तर येस आपण पाहू शकता रिप्लेमध्ये देखील घुटना टेक तमाशा देख असा हा शॉट आपला पाहायला मिळाला रोहन यांच्याकडून. शेवटच्या चेंडूवर खरपोस समाचार घेतला. धाव झाले ते म्हणजेच 32 धावा. आता मात्र जिंकायला 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. जर हे दोन्ही बॅट्समन जर शेवटपर्यंत थांबले तर नक्कीच हे टार्गेट अचिवेबल असेल. हेच सांगताना मला वाटतं पाहायला मिळतंय जय पाटील रोहन यांना. पाहावं लागेल येणारा वेळच सांगेल. तर स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा विनंती येते स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप करायचं आहे. तुमच्याकडे अजूनही 4 मिनिटं आहेत 2 षटक टाकण्या 3 षटक टाकण्यासाठी. तर इथून आयोजकांकडून आम्हाला सूचना येते येणाऱ्या ह्या नंतरचे जेवढे पण सामने असतील तुम्हाला 4 षटकं टाकायला 22 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. टायमर लावण्यात येणार आहे. इथे मात्र गोलंदाजीवर आणलंय ते म्हणजेच एक ह्या संघातील अष्टपैलूचा खेळाडू शिवा लंके यांना आता मात्र आणलंय. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे आहेत. ओके थँक्यू. शिवा वर्सेस जय. फुलन चेंडू होता. इथे मात्र काय पाहायला मिळतंय जय आपला क्लास दाखवतोय. ब्रँडेड फटका मारताय. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकारासाठी. रोज ह्याच ग्राउंडवर आपण सकाळी पाहतो तर जय पाटील यांना पाहायला मिळतं ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना. जेवढी चांगली त्यांची प्रॅक्टिस करताना किंबहुना त्याच्यामुळेच हा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. रोज तेवढ्याच मेहनतीने ते प्रॅक्टिस करतात. बॅटिंग असो बॉलिंग असो. खूप कमी वेळ असं होतं की ते 0वर आऊट झालेत.
पण जेव्हा पण येतात मॅचमध्ये इम्पॅक्ट करूनच जातात. असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा खेळाडूला पाहायला मिळतं हे आमचं भाग्य. वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 18 धावांवर आतापर्यंत खेळताना आपल्याला पाहायला मिळतं जय पाटील. जर शेवटपर्यंत थांबले तर मगाशी सांगितलं तसं हा सामना संपवतीलच. 17 चेंडू आणि 35 धावांची गरज, 36 धावांची गरज. 17 चेंडू 36 धावांची गरज. तर दुसरा चेंडू असेल शिवालंके यांचा. आपण पाहतो क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना. पुढील चेंडू शिवा यांचा. फुलन चेंडू पुन्हा एकदा भिरकायचा प्रयत्न होता. बॅटची आतील कडा घेते. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने. फक्त एकच धाव मिळेल. नक्कीच एक कमबॅक असं करताना पाहायला मिळतं शिवा. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र काहीसे गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळालं आणि फक्त एकच धाव मिळते. वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 12 धावा जो बॅट्समन करून खेळतोय तोच आता रोहन आपल्याला पाहायला मिळतोय शिवा यांच्या अगेन्स्ट. फुलटॉसचा चेंडू होता. इथे मात्र बैठक शॉट. चेंडूलाच मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे स्वतः सुनील भोसले यांना आपण पाहतोय. तदरम्यान फक्त एकच धाव मिळेल. मारण्याचा प्रयत्न होता, मानस चांगला होता रोहन यांचा, पण मात्र रिझल्ट मिळाला नाही. पुढील चेंडू पुन्हा एकदा जय पाटील फेस करतील शिवालंके यांना. मोठ्या फटक्यांची ते गरज असेल. फुलंतोडा चेंडू इथे मात्र ब्लॉक होल प्रकारे खूप चांगला अशा रित्या टाकलेला चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुर्वेश यांना फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. चांगली अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार आला होता, तदनंतर मात्र आपल्या गोलंदाजीचा एक दरारा दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात शिवा. पुढील 4 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 3 चेंडू फक्त 3च धावा त्यांनी खर्च केल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथवाला चेंडू. आता मात्र रोहन यांच्या बॅटमधून फुलटॉसला सोडत नाही आहेत. फुलटॉसला डिपॉझिट करतात मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग असा षटकार रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. शिवालंके यांनी पाहिलेलं शफलचा प्रयत्न केलेला, पाहिला चेंडूला घुटना टेक तमाशा देख. ज्या फटक्यासाठी रोहन तामकडे यांना ओळखलं जातं तोच चेंडू आता मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी गेलाय. या षटकारांनी समीकरण बदलत आहे. 13 चेंडू आणि 27 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी काहीस या आव्हानाकडे आगेकूच करता आपल्याला पाहायला मिळतं कोकण किंग्स हा संघ. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉलर पळून जातात शिवा. एक धाव तर मी नक्की मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. आणि इथे काय पाहायला मिळतं चिखलामध्ये चेंडू अडकला आणि इथे त्याचाच फायदा घेतला आणि खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. पाहिलं जय पाटील यांनी गुणवंत गुवारी बॉलवर येत होते. तदरम्यान मात्र 1 धाव कंप्लीट केली आहे. या धावेने धावसंख्या पोहोचते आहे 49 या धावसंख्येवर. आता मात्र उरले 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. नक्कीच काहीसं एक कम्फर्टेबल स्थितीमध्ये आणताना पाहायला मिळतं. मगाशी म्हटलं तसं जर हे 2 फलंदाज थांबले तर नक्कीच हा सामना कोकण किंग्स हा संघ जिंकू शकतो. तर येणारा काळच ठरवेल. येणारे 12 चेंडू ठरवतील हा सामना कोणाच्या दिशेला झुकणार आहे. तर इथे पुन्हा एकदा आम्हाला अजून एक सूचना येते, म्हणजे शंकर भाऊ जाधव यांच्या फॅन क्लबतर्फे आम्हाला सांगतात जर शंकर भाऊ जाधव स्विंग बॉलिंग टाकतील तर 3 विकेटला 1000 रुपये. तर नाही, शंकरभाऊ जाधव म्हणले इथे की मी टीमसाठी खेळतो, टीमचं जिंकणं माझ्यापेक्षा खूप मोठं गरजेचं आहे. तिथे स्वतः कर्णधारांनी ही भूमिका घेतली आहे. गुणवंत गुवारी यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. स्विंग बॉलची ओव्हर नक्कीच ही एक ओव्हर असणार, डिसायडर ओव्हर ज्याला म्हणतो. काय घडेल, कोणाच्या दिशेने हा सामना वळेल, बॅटिंग टीमच्या दिशेने वळेल की बॉलिंग टीमच्या दिशेने वळेल, हा स्विंग बॉल ठरवणार आहे. स्वतः कर्णधार आपण पाहतोय अमित गोवारी म्हणजेच गुणवंत गोवारी, चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आज मात्र खेळपट्टीवर खेळताना पाहतोय. त्यांच्याच समोर एक लेजेंडरी खेळाडू. 7 चेंडूमध्ये आतापर्यंत वैयक्तिक 20 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्यात ते जय पाटील. आता मॅन ऑन स्ट्राईक. 12 चेंडू 25 धावांची गरज. स्पीडअप करायचं आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा पवित्रा होता. पंचांचा निर्णय आम्हाला येतो. इट्स अ वाईट बॉल. अपील नक्कीच केली होती शंकरभाऊ जाधव यांनी.
वाईड नाहीच आहे. पंच आम्हाला सांगतो इट्स अ डॉट बॉल. पुढील चेंडू अमित यांचा स्लोअर वन प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला, मात्र काहीसा बाहेर वळायचा प्रयत्न होता. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. इथे पंच आम्हाला विचार विनिमय करून सांगतात इट्स अ वाईट बॉल. आता मात्र वाईट बॉल आहे. ओके, 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. अकरा चेंडू 24 धावांची गरज. स्विंग बॉलचं हे षटक आपण पाहतो, एक आगळं वेगळं असं इनोव्हेशन इथे पाहायला मिळतं कामोडे क्रिकेटतर्फे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकवायचा प्रयत्न, पडता क्षणी चेंडू काहीसा स्लो आला. फाईन लेगला आपण पाहतोय सुनील भोसले, महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले हे असे खेळाडू. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. गुणवंत गोवारी स्लोअर वन प्रकार चेंडू, काय हाताळला या चेंडूला. नक्कीच स्विंग बॉलिंग गोलंदाजी तेवढीच डिफिकल्ट आहे, वाटेल थोडा सोप्पा नाही. आपल्याला रिप्लेमध्ये आपण पाहतो की ते टुर्नामेंट आपण पाहतो चेंडू पडता क्षणी वळतो, पण त्याला हँडल करणं देखील तेवढीच एक कलात्मक बॉलिंग टाकावी लागते. ते षटक इथे हाताळता आपण पाहतोय गुणवंत गोवारी यांना. आतापर्यंत फक्त 2 धावा त्यांनी 3 चेंडू खर्च केलेत. पुन्हा एकदा फुल लेंथ प्रकार चेंडू, इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईट बॉल. मगाशी म्हटलं तसं ह्याचं स्विंग कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट आहे. स्विंग बॉलचं पाहायला वाटतो की केवढा बॉल फिरतोय, पण त्याला कंट्रोल करणं देखील तेवढंच डिफिकल्ट आहे. मगापासून जेवढे बॉलर्सनी स्विंग बॉल टाकले त्यांच्याकडे आम्ही एकदा विचारलं की कसं वाटलं, तुमचा काय एक्सपिरियन्स होता, तर सर्वजण तेच म्हणत होते जेवढं तुम्ही जोरात टाकला जाणार तेवढाच तो बॉल फिरणार, तेवढंच वाईड जायची पण शक्यता आहे. त्यामुळे लाईन आणि लेंथ पकडून तुम्हाला टाकावी लागेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू गुणवंत यांचा स्लोअर वन प्रकार चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मारतोय फाईन लेगच्या दिशेने सुनील भोसले, तिकडे बॉल खाली येत आहे. तर दरम्यान फक्त 1च धाव मिळेल. एक माफक असं षटक आतापर्यंत हाताळताना पाहायला मिळतं आहे. गुणवंत गोवारी जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. कुठे होता सामना, कुठे येऊन ठेपला. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज होती, 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. आता हा सामन्यामध्ये स्वतः जबाबदारीवर खेळताना हा आपण पाहायला मिळतोय गुणवंत गोवारी यांना. जय पाटील ऑन स्ट्राईक. फुल लेंथ प्रकार चेंडू, इथे मात्र जय यांनी भिरकावला, टॉपेज घेतले. चेंडू चाललाय फाईन लेगला. तिकडे पुन्हा एकदा सुनील भोसले यांच्याकडे बॉल चाललाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण बघता बघता. क्या बात आहे, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. तेवढीच चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण येऊन ठेपलं आहे. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका यावाच लागेल जर शेवट गोड व्हायचा असेल तर. शेवटचा चेंडू गुणवंत गोवारी यांच्या षटकातील. फुलनेचा चेंडू पुन्हा एकदा टॉपेज घेतोय. चेंडू चाललाय. अण्णा देवकर तिकडे बॉल खाली येत आहेत. खूप चांगला प्रयत्न त्यांचा. एक चांगलं असं क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना ओळखलं जातं. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असेल कोकण किंग या संघाला. तर पाहावं लागेल शंकरभाऊ जाधव हे षटक हाताळतात का. तर इकडे शंकरभाऊ जाधव फॅन क्लबतर्फे आम्हाला विनंती होते की शंकरभाऊ जाधव यांनी गोलंदाजी करावी. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून देखील 18 धावांची गरज. स्पीडअप करायचं, कमॉन यार कमॉन. दोन्ही पंचांना विनंती आहे सर, एवढा टाईम नाही द्यायचा कुठल्याही संघाला. शंकरभाऊ जाधव आपल्याला देखील, आपण देखील कमिटीचा भाग आहात, आपल्याला माहिती अजून 6 सामने ते खेळवायचे. शंकरभाऊ जाधव आपल्याला देखील विनंती आहे, स्पीडअप करायचं. आता झाले 6 चेंडू आणि 18 धावा पाहिजेत. कर्णधार गुणवंत गोवारी तुम्हाला देखील विनंती आहे, पुन्हा एकदा वारंवार सांगण्यात येतं टाइमपास नाही करायचं आहे.
स्वतः संघ मालक आपण पाहतोय इथे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी आलेले आहेत. स्पीडअप करायचं वारंवार तुम्हाला सांग. मला वाटतं ही मॅच 1 तास चालली आहे. तर इथे आम्हाला सूचना येते कमिटीतर्फे की तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. तुम्हाला पेनल्टी आहे. फिल्डिंग संघ पंच 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. इथे तुमचा एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा इथे विनंती येते. तर पंच एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे. 2च प्लेअर, तिसराच प्लेअर कंपल्सरी आहे त्यांना आतमध्ये घ्यायचा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय सुनील भोसले यांना. सहा चेंडू 18 धावांची गरज. पहिला चेंडू सुनील यांचा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चूक होते इथे जय पाटील यांच्याकडून. शॉर्ट ऑफ लाईन प्रकारे चेंडू होता तिकडे, त्यावर मात्र मोठा फटका कन्वर्ट करता आला नाहीये जय पाटील यांना. नक्कीच एक मिस म्हणता येईल, एक रेअर मिस म्हणता येईल जय पाटील यांच्याकडून. तर दरम्यान दुसरा चेंडू. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सुनील भोसले गोलंदाजी मार्ग, डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. शॉर्ट ऑफ लाईन इथे मात्र जय पाटील सोडणार नाहीयेत. वेट केलं, वॉच केलं आणि चेंडूला डिपॉझिट केलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. पहिल्या चेंडूवर तो मानस होता पण एक्झिक्यूट झाला नव्हता. इथे मात्र त्यांनी थांबले, मानस होता आणि त्यांचा एक्झिक्यूट देखील केला. तर सर स्पीडअप करायचं, नवीन बॉल द्यायचा आहे, फटाफट स्पीडअप करायचं आहे. 4 चेंडू 12 धावांची गरज. तर सर लवकर स्पीडअप करायचं आहे. बॉलर आपल्याला देखील विनंती पटापट जायचं आहे. तर आता मात्र आम्हाला सांगतायत की अजून एकदा लेट केला तर आता मात्र एक फिल्डर आत घेण्यात येईल. गुणवंत गोवारी याची नोंद घ्यायची आहे. एक चेंडू जर तुम्ही लेट केला तर फिल्डर आत घेण्यात येईल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे माझा पुन्हा एकदा डिपॉझिट केलाय जय पाटील यांच्या बॅटमधून. सलगचा हा दुसरा षटकार. आता समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. तरी सर थोडं स्पीडअप करायचंय. अजूनही आपल्याला 6 सामने खेळवायचे. इथे तुमचा बॅट्समन बॉल चेक करतोय प्लीज. तुमचा बॅट्समनच बॉल दुसरा घेतोय. तीन चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. आता परत एकदा आपण पाहतोय तर इथे काय पाहायला मिळतं आम्हाला. नक्कीच अनफेअर क्रिकेट ज्याला म्हणतात, अनफेअर क्रिकेटचं एक उदाहरण. ज्याची वाट गुणवंत गोवारी पाहतोय, ज्याच्यासाठी एवढा वेळ टाइमपास करत होते, तेच आता मात्र पाऊस इथे येतोय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. तीन चेंडू 6 धावांची गरज इथे हा सामना जिंकण्यासाठी. फुल नंतर चेंडू होता, बॅटची कडा घेते, चेंडू चालले थर्ड मॅनच्या दिशेने. एकदा तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या वेळाचा प्रयत्न करतील का तर नाही. 2 चेंडू आणि जिंकण्याची अजूनही 5 धावांची गरज असेल. दोन चेंडू आणि 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र काय घडतंय, मागून बोल्ड होतोय रोहन. पावसामुळे का होईना हा सामना मला वाटतं कलाटणी घेतोय.
नक्कीच कुठेतरी कोकण किंग एक कम्फर्टेबल सीटवर होता या सामन्यामध्ये. तर नंतर मात्र काय करतोय, 2 चेंडूंवर 1 धाव तर नक्कीच मिळाली. ती 1 धाव घ्यायची गरज होती का हे बघावं लागेल. येणारा काळच ठरवेल. जय पाटीलनी जी ती 1 धाव काढली ती गरजेची होती का. जर थांबले असते तर जय पाटील स्वतः फिनिश करू शकले असते हा सामना. सगळ्यात जास्त टाइम घेतलेली ही मॅच आहे. तर इकडे आम्हाला एक विनंती येते कमिटीतर्फे. श्री गणेशा टायगर फोर्स या संघाचे तिन्ही जे संघ मालक आहेत, अतुलभाऊ आवटी, शंकरभाऊ जाधव आणि सुनीलभाऊ भोसले, तुम्हाला तिघांनी देखील एक विनंती आली आहे कमिटीतर्फे की मॅच नंतर समालोचन कक्षाकडे यायचं आहे. कमिटीला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. त्यामुळे तिन्ही संघ मालकांना विनंती आहे आपण यायचं आहे. रविराज भगत आणि परेश म्हात्रे यांना आपल्याशी संवाद साधायचा आहे. आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. आतापर्यंत सगळ्यात जास्त टाइमपास झालेली ही मॅच. 1.5 तास जवळ मला वाटतं ही मॅच झाली. आमचे प्लेयर घरी जाऊन जेवून आले त्यानंतर तरी देखील मॅच संपत नाहीये. 1 चेंडू 5 धावा. सुनील भोसले फुले बघा चेंडू इथे बघा चेंडूला मारलाय कव्हरच्या दिशेने. मिसफिल्ड होते. चेंडू चाललाय चौकार आणि इथे हा सामना जिंकलाय ते म्हणजेच श्री गणेशा टायगर फोर्स ह्या संघाने. सगळ्यात जास्त टाइमपास झालेली ही मॅच, सगळ्यात जास्त वेळ घेऊन अनफेअर क्रिकेट दाखवलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते.